आपल्या अनुमतीने वातावरणीय बदल आणि तापमान वाढीमुळे मुंबई तसेच राज्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर उपाययोजना सुचवण्यासाठी या विषयावरील अर्ध्या तासाची चर्चा मी 92 अन्वये या ठिकाणी उपस्थित करीत आहे. वातावरणातील बदल आणि तापमान वाढीमुळे केवळ मुंबईत नाही तर संपूर्ण राज्यभर देखील फार गंभीर परिणाम जाणवू लागलेले आहेत. विशेष करून नैसर्गिक आपत्ती या वेळी अवेळी या ठिकाणी यायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या विषयावरती गंभीरतेने चर्चा होऊन तिथे त्या सगळ्यावरती अतिशय ठोस उपाययोजना व्हायला पाहिजे. माननीय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्यावेळेला IPCC या संयुक्त राष्ट्राच्या संस्थेने वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने सादर केलेला अहवाल तत्कालीन पर्यावरण मंत्री श्री आदित्य साहेब ठाकरे यांनी गांभीर्याने घेतला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण वातावरणीय बदल या विभागाने महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलाचे किती गंभीर परिणाम होतील याचे सादरीकरण देखील या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत केलेले होते. तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वातावरणीय बदल परिषदेची स्थापना देखील करण्यात आली होती, हे आपण जाणतोच. या अहवालात नमूद केलेले गंभीर परिणाम या अहवालात नमूद केलेल्या गंभीर परिणामांची दाहकता कमी होण्यासाठी संयुक्त राष्ट्राने घोषित केलेले 5R म्हणजेच रिड्यूस, रिफ्यूज, रियूज, रिसायकल आणि रिकव्हर यानुसार राज्यामध्ये कार्यवाही करण्याची नितांत आवश्यकता असल्यामुळे आज या चर्चेच्या दृष्टीने मी शासनाचं लक्ष वेधू इच्छित आहे. महाराष्ट्र हा उष्णकटिबंध प्रदेशात येतो. वातावरण साधारणतः 2 ते 2.5 अंश डिग्री तापमान वाढ झाल्यास राज्यातील सागर किनारपट्टी पाण्याखाली बुडण्याची तसेच मध्य महाराष्ट्रातील तीव्र दुष्काळ व जंगलांमध्ये वणवे लागण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. IPCCच्या अहवालात भारतातील 12 शहरांमध्ये सागरी किनारपट्टी पाण्याखाली जाण्याचा धोका वर्तवण्यात आलेला आहे. याशिवाय अर्बन हीट आयलँड इफेक्ट, भूस्खलन असे देखील गंभीर परिणाम या अहवालामध्ये दर्शवलेले असल्यामुळे माझी या ठिकाणी शासनास विनंती आहे की हे सगळे गंभीर परिणाम पाहता IPCCच्या अहवालानुसार मुंबईसारख्या शहरांमध्ये वातावरणाचा हा फार मोठा धोका किंवा राज्यामधील हा फार मोठा धोका विशेष करून समुद्र किनाऱ्याच्या आसपास यासाठी जी काही निधीची आवश्यकता आहे, शासन या उपाययोजनेसाठी या मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करणार आहे का? नंबर 2, आज वातावरण बदलाचा राज्यात कालबद्ध कृती आराखडा वातावरण बदलाचा शासन एक कालबद्ध असा कृती आराखडा तयार करणार आहे का? माननीय मंत्री महोदय. त्यांनी अत्यंत महत्वाच्या, गंभीर आणि आवश्यक अशा प्रश्नावर वेधले आहे लक्ष सभापती महोदय. आज त्यांनी उल्लेख केलाच की जी IPCC आहे, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, याच्या अनुषंगाने 2021 मध्ये आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने एन्व्हायरमेंट प्लॅन क्लायमेट चेंजला घ्यायला सुरुवात झाली. त्यामध्ये त्याच्यामध्ये समिती निर्माण झाली. या समितीने क्लायमेट ऍक्शन प्लॅन घ्यायचा निर्णय घेतला. वातावरणीय बदल म्हणजे हे एन्व्हायरमेंट हा एक वेगळा विषय आहे ज्याच्यावर आपण फक्त एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन किंवा सॉइल पोल्युशन ह्याच्यावर बोलतो, पण वातावरणीय बदल हा फार वेगळा, गंभीर, व्यापक आणि जगाच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे. म्हणजे तसं पूर्वी कधी आपण इंग्रजी सिनेमा बघायचो, त्याच्यामध्ये अख्खं जग हे संपत चाललंय, हे बघत असताना मला वाटायचं प्रत्यक्षात हे घडू शकतं का? पण जर मी काही आकडे आता सभागृहाला सांगितले तर आपल्याला खूप आश्चर्य वाटेल की कसं जग बदलत आहे. म्हणजे 2025 हे मानव जातीच्या इतिहासातली आतापर्यंतचं सगळ्यात उष्ण वर्ष आहे. तसेच 2015 ते 24 हे जे दशक आहे ते मानव जातीच्या इतिहासातील सर्वात उष्ण असं दशक आहे. गेल्या 50 वर्षामध्ये उष्ण आणि अतिउष्ण दिवसांची संख्या ही दुप्पट झालेली आहे. जी पूर्वी आपल्या लहानपणीच्या काळात जर 25 दिवस हे अतिउष्ण होते तर त्याची संख्या दुप्पट झाली आहे. गेल्या 10 वर्षामध्ये दुष्काळाचे जे प्रमाण आहे ते तिपटीने वाढलेले आहे. पुराचे प्रमाण हे चौपट वाढलेले आहे आणि चक्रीवादळ यांचे प्रमाण सुद्धा तिप्पट झाले आहे.
आणि महाराष्ट्र हे राज्य देशामध्ये 5 राज्यांपैकी एक राज्य आहे जे वल्नरेबल आहे क्लायमेट चेंजच्या इम्पॅक्टला. ही परिस्थिती आहे. याचं कारण असं आहे की महाराष्ट्र राज्य हे एक सगळ्यात डेव्हलपिंग राज्य आहे. काल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण अर्थसंकल्पीय भाषणाच्या उत्तरात याचं खूप छान कारण सांगितलं की हे सगळ्यात डेव्हलपिंग राज्य आहे. सगळ्यात जास्त इथे आपण डेव्हलपमेंट करतो आहोत. ब्रिजेस येतायत, रस्ते येतायत, मेट्रोज येतायत, मग इंडस्ट्रीज येतात. हे सगळं करत असताना त्याचा एक म्हणजे त्याच्यामध्ये येणारा अपरिहार्यता म्हणजे या गोष्टी क्लायमेट चेंज आणि प्रदूषणाच्या विषयी येऊ शकतात. प्रदूषण हा फार छोटा आहे विषय, पण क्लायमेट चेंज हा फार गंभीर विषय. आणि याच्यासाठी म्हणूनच हा क्लायमेट ॲक्शन प्लॅन करण्याचा निर्णय झालेला आहे. 2021 मध्ये हे सत्य आहे. हा क्लायमेट ॲक्शन प्लॅन हा नुसता असा लिहून जमणार नाहीये. ह्याच्यामध्ये ही खूप मोठा विषय आहे. जवळपास 350 सायंटिस्ट याच्याबरोबर काम करत आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी याला आता आपल्याला 15 मे 2025 ला याला परमिशन दिलेली आहे. आपला जो क्लायमेट आपण प्लॅन बनवलेला आहे आणि 2030 पर्यंत कसं क्लायमेट चेंज ह्याच्यामध्ये आपण हाताळणार आहोत, कसं आपण खूप छान त्याला उल्लेख केला सन्माननीय सदस्यांनी की आपण त्यांना अनेक आर सांगितले. त्याच्यामध्ये रिफ्यूज, त्याच्यामध्ये रियूज, त्याच्यामध्ये रिड्यूस आणि रिसायकल आणि रिकव्हर, ह्या सगळ्या आर जे आहेत. म्हणजे रिफ्यूज करा, काही गोष्टी रिफ्यूजच करा वापरण्यासाठी, हे आवश्यक आहे. त्यांचे काय नोंद करून घेणं गरजेचं आहे. काही गोष्टी या रिड्यूस करा, म्हणजे वापरणं अपरिहार्य आहे, पण त्यांची प्रमाण त्यांचं कमी करणं हे महत्वाचं आहे. काही गोष्टी या रियूज करा, रिसायकल करा, म्हणजे त्यांना परत आपण सिस्टीम मध्ये घ्या, त्याला वेस्ट करू नका. आणि रिकव्हर हा महत्वाचा विषय आहे, म्हणजे आपण वनीकरण वाढवा. आताच आपल्या बजेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा उल्लेख केलाय की आपण करोडो वृक्ष लागवड ही आपल्याला गरज आहे. आपलं जे फॉरेस्टेशन आहे ते 10% कमी झालेलं आहे, ते कसं वाढवायला पाहिजे त्याच्यावर सुद्धा आपण याच्यामध्ये विचार करत आहोत. आपल्या डिकार्बनायझेशन कसं करता येईल, कारण जे कार्बनचं उत्सर्जन आहे ते कसं कमी करता येईल, ते डायरेक्टली आपल्या हीटला त्याच्यामुळे परिणाम होतो आणि हीट वाढते. आणि आपण हे म्हणजे कधी 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी विचार नाही करू शकलो असतो की हीट स्ट्रोकनी असंख्य लोक मरतायत, प्राण्यांच्या दगावतायत. तर ह्या सगळ्या गोष्टींवर कंप्लीट प्लॅन हा केलेला आहे. ही एक मोठी महाराष्ट्र वातावरणीय बदल परिषद आहे. या परिषदेने अनेक वर्ष व्यवस्थित टेक्निकल सायंटिफिकली हा प्लॅन बनवला. 25 मध्ये तो अप्रूव्ह झाला. याच्यामध्ये आपण काही अमृत शहरं म्हणजे एक सुरू केली पायलट म्हणून, आणि त्या अमृत शहरांचा पण प्लॅन आपला तयार झालाय. प्रत्येक जिल्ह्याचा सुद्धा प्लॅन तयार करण्याची आपली आता प्रोसिजर सुरू आहे. काही जिल्ह्यांचा प्लॅन होत आलेला आहे आणि यामध्ये आपण एक डिस्ट्रिक्ट अप्रोच आणि एक शहराचा म्हणजे अर्बन सिटीजचा अप्रोच असा ठेवून हा प्लॅन करणार आहोत. या प्लॅन मध्ये आतापर्यंत जे चाललं होतं, मी मंत्री झाल्यानंतर रिव्ह्यू घेतला की कोणत्या तरी एनजीओच्या माध्यमातून हा प्लॅन बनवतोय. तर मी म्हटलं आपण एवढं जगावर खर्च करतोय, इतके इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करतोय, काय 100-125 कोटी रुपये लागले तरी लागले, पण प्रत्येक जिल्ह्याला एक सायंटिफिकली टीम द्या आणि त्या जिल्ह्यामध्ये कोणतं पीक येतं, तिथे नद्यांची परिस्थिती काय, तिथे पाऊस किती पडतो, तिथल्या मातीची परिस्थिती काय आहे, तिथे प्रदूषण करणाऱ्या उद्योगांची परिस्थिती काय, ह्याचा एक थोरो प्लॅन करून त्याला कुठे एनजीओची वाट बघून त्यांच्या कामातून त्यांनी वेळ काढून करण्यापेक्षा शासन म्हणून आपण हे करावं. हे आता विचार माझ्या मंत्रालयात मी मांडलाय. मी मुख्यमंत्री महोदयांची परवानगी घेऊन हे जर केलं तर आपण सगळ्या जिल्ह्यांचा प्लॅन करू शकतो आणि आपल्या अमृत जे शहर आहेत त्यांचा प्लॅन करू शकतो. आणि ह्या अत्यंत भयानक परिस्थिती जी आपल्याला दाखवली चालली, कधी कधी दाखवायची गरज आहे, कारण नाही दाखवली तर आपण ती टेकन फॉर ग्रँटेड करतो, म्हणूनच ही परिस्थिती आहे. तर या परिस्थितीपासून कमी करण्यासाठी अनेक आपल्याला उपाययोजना करता येतील आणि त्या आम्ही करतो आहोत. त्या प्लॅनमध्ये त्या सगळ्या समाविष्ट आहेत आणि येणाऱ्या 2030 पर्यंत हे कसं कमी करायचं, हे कसं संपुष्टात आणायचं म्हणता येणार नाही, कारण आपली प्रक्रिया उद्योगांची, आपली प्रक्रिया विकासाची, आपली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची ही सातत्याने चालत राहणार आहे. तर ह्याला कसं कमी करायचं, कसं बॅलन्स करायचं आणि हळूहळू तिथे नेऊन ठेवायचं जिथे रिस्क नाहीये ह्युमन रेसला, हे ह्याच्यामधलं फार फार मोठं असं साध्य आम्हाला करायचंय.
तर हे आपल्या प्रश्नामध्ये मी सांगू शकते. ह्याचं खूप मोठं मला उत्तर खरं तर देता येईल. कारण क्लायमेट चेंज हा विषय ग्लोबल आहे. त्याच्यामध्ये 350 सायंटिस्ट कामाला लागलेत. सगळे UN ह्याच्यामध्ये लक्ष देत आहे. आताच जपानचे गव्हर्नर येऊन मला भेटले. त्यांनी आम्हाला जपानमध्ये बोलवले, की ते कसं समुद्राच्या प्रदूषणावर काम करतायत. आपल्याला प्रदूषण म्हणजे फक्त श्वासातून जाणारं प्रदूषण नाही, प्रत्येक गोष्ट आपण जे खातोय तेही प्रदूषित आहे. ते खूप वास्ट विषय आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श करून एक सुंदर प्लॅन तयार करून त्याच्यावर अवलंब करून 2030 पर्यंत कसं आपण ह्या गोष्टी करू शकतो, कुठे आपण इनिशिएट करू शकतो, कुठे मिटिगेट करू शकतो, हे आपण व्यवस्थित करतो आहोत आणि मला वाटतं आम्ही सगळे गांभीर्याने याच्यामध्ये लक्ष देतो. अल्पकालीन चर्चा क्रमांक 8. आपला आभारी आहे आपला. परिणयजी. की एक या संदर्भात जे आपण रियूज आणि या सगळ्या संदर्भात आपण बोलले, तर बायोप्लास्टिक पॉलिसी ही युपी सरकारने आपल्या राज्यात इम्प्लिमेंट केलेली आहे. PLA म्हणजे पॉलीलॅक्टिक ऍसिड या माध्यमातून म्हणजे जे आपला इथेनॉल जे बनतं, आपलं जे साखर जे बनतं त्याची जी वेस्ट आहे त्याच्यातनं हे सगळं आता बॉटल्स वगैरे बनायला तयार झालेले आहेत. ती पॉलिसी आपण लागू करणार का? म्हणजे आज जर आपण सगळं जे प्लास्टिक वेस्ट जे मोठ्या प्रमाणात बघतो, हे प्लास्टिक परत जमिनीत वितळायला त्याला हजारो वर्ष लागतात. तर हे जे पॉलीलॅक्टिक ऍसिड संदर्भात जी बायोप्लास्टिक पॉलिसी आहे ही आपण राज्य सरकारमध्ये महाराष्ट्र राज्यात आपण लागू करणार काय युपीच्या धर्तीवर? जे रिसायकल होतच अर्धा नाही तास. हे प्लास्टिक आपल्या राज्यात बॅनच आहे, पण तरीही अवैध दृष्ट्या त्याचं काम होत चाललेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे जे प्लास्टिक आहे रिसायकल होणार त्याचं वेलकमच आहे, पण जे रिसायकल होत नाही ते बॅनच आहे. तर असं काही सायंटिफिक वेगळं आणखी काही असेल जेणेकरून परिणयजी बसा. हा तर परिणयजी बसा. हा तर बायो प्लास्टिक पॉलिसी हे एक वेलकमिंग सजेशन आहे. सजेशन फॉर ऍक्शन. अर्धा चर्चा 8 नंबर. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.